श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते. स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आज आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा सुंदर असा दिवस की आज दोन्ही रेमेडी मी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्याच घेऊन आलेली आहे. सकाळी एक सांगितलेली आहे, आत्ता एक सांगितलेली आहे. दोन्ही रेमेडी एक साथ करू शकता. अत्यंत सोप्या आहेत. कुठलंही सामान बाहेरचं तुम्हाला लागणार नाहीये. आजच्या रेमेडीसाठी लागणार आहे फक्त आणि फक्त एक लाल पेन. दॅट्स इट. बाकी तुम्हाला काहीही लागणार नाहीये. तर चला व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छिते की व्हिडिओवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं की शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा. त्यानंतर खाली ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझा नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल. आपल्या चॅनेलवर ज्योतिषशास्त्रीय, वास्तुशास्त्रीय, न्यूमरोलॉजी असे अनेक वेगवेगळे उपाय तुम्हाला ऐकायला मिळतात. अंकशास्त्राचे, त्याचप्रमाणे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे, महाराजांच्या स्वामी सेवा, पूजा, कुठलेही सणवार या सगळ्याची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते. त्यामुळे नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचा एक लाईक आणि एक कमेंट मला नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी मोटिवेट करत असतो. तर चला वेळ न वाया घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओसाठी म्हणजे आजच्या उपायासाठी फक्त तुम्हाला एक लाल पेन लागणार आहे. कधी करावा, कधीही करू शकता, एनी टाइम करू शकता, कुठेही करू शकता, घरात, ऑफिसमध्ये, कुठेही करू शकता असा उपाय आहे. पिरियड, सुतक कशाचेही बंधन नाही, कुठलीही पूजा नाही, तरीही तुमची इच्छा, काही इच्छा तर अगदी 24 तासांमध्ये पूर्ण होतील असं आहे. कारण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मी आतापर्यंत माझ्या बऱ्याच सबस्क्रायबरला दिलेले आहेत. ते उदाहरण पण मी तुम्हाला शेवटी सांगेन की कोणाची कशी इच्छा पूर्ण होते आणि किती वेळात पूर्ण होते ते बघा. तर चला काय करायचं आहे. आपला उजवा पाय सगळ्यात आधी स्वच्छ पाय धुवून घ्यायचे आहेत. पाय स्वच्छ धुतल्यावर पुसून घ्यायचे आहेत आणि आपल्या उजव्या पायावर तुमची इच्छा एका शब्दात लिहायची आहे. लांब लचक काहीही लिहायचं नाही. आता सपोज तुम्हाला घर पाहिजे असेल तर घर लिहा, गाडी पाहिजे असेल तर गाडी लिहा. त्याचप्रमाणे लव्ह रिलेशनशिप असेल, एखादा मुलगा मुलगी यांचे नाव लिहू शकता. म्हणजे लग्न करायचं असेल तर लग्न ही इच्छा लिहू शकता. मनी, जे काही पाहिजे, पैसा, नोकरी, जे काही पाहिजे ते एका शब्दात तुम्हाला लिहायचे आहे तुमच्या पायाच्या, उजव्या पायाच्या तळव्यावर. समजा तुमचा कॉल कोणी उचलत नाहीये किंवा तुम्हाला कॉल कोणी करत नाहीये, तुम्हाला मेसेज करत नाहीये, तुम्हाला ब्लॉक केलेला आहे, असे खूप अडचणी बघा. मला आपले सबस्क्रायबर विचारत असतात की ताई ह्याच्यासाठी काय करू, ताई त्याच्यासाठी काय करू. तर असा सुंदर उपाय तुम्हाला उजव्या पायावर लाल पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे. म्हणजे असं काहीच लिहायचं नाहीये, आगे पिछे काही लिहायचं नाहीये. मनी, घर, जे काही असेल ते थोडक्यात लग्न, व्यवसाय, गाडी असं तुम्हाला लिहायचं आहे. आणि आपल्या घरातल्या फरशीवर 11 वेळा तो नंतर उभं राहायचं. पुन्हा एकदा इच्छा मनातल्या मनात होकारार्थी पूर्ण झाल्या आहेत असं मनात बोलून थँक्यू युनिव्हर्स बोलायचं आणि 11 वेळा आपला पाय जमिनीवर टॅप टॅप म्हणजे असा आपटायचा. जोरात फार नाही, 11 वेळा पाय जमिनीवर आपटायचा आणि झाला. तुमचा उपाय पूर्ण झालेला आहे. हा उपाय तुम्ही प्रत्येक आठवड्यातून एकदा करू शकता वेगवेगळ्या इच्छांसाठी. तुम्ही बघाल याचे रिझल्ट तुम्हाला अगदी लवकरात लवकर मिळतील. छोट्या छोट्या इच्छा तर लगेचच पूर्ण होतील. आता ह्याचं उदाहरण तुम्हाला देते की 2 ते 3 दिवसापूर्वी एका सबस्क्रायबरचा मला ईमेल आला होता की त्यांचं गळ्यातलं मंगळसूत्र जे आहे ते चोरीला गेलं आहे. आता 3.5 ते 4 तोळ्याचं त्यांचं मंगळसूत्र होतं. ताबडतोब काय उपाय द्यावा. तेव्हा लॉ ऑफ अट्रॅक्शनची जी माझी डायरी आहे त्यातून मी त्या छाया जाधव या ताईंना हा उपाय दिला आणि खरोखर त्यांचं काय नशीब असेल
की त्यांना ती वस्तू मिळाली. आता त्यांनी माझ्याशी शेअर नाही केलं आणि मी नाही विचारलं की घरातच मिळाली का कुणी आणून दिली, काहीच नाही. फक्त त्यांनी खूप वेळा थँक्यू आणि माझं आज तुमच्यामुळं सोनं इतकं महाग झालं आहे आणि तुमच्यामुळं 3.5 तासात माझी इच्छा पूर्ण झाली हे त्यांनी मला सांगितलं. आणि खूप आनंद झाला की आपण सांगितलेल्या रेमेडी लोकांना कामी येतात. कायम लोक मला असे मेसेज करत असतात की आमची ही इच्छा पूर्ण झाली, आमची ती इच्छा पूर्ण झाली. आणि बास तुमच्या इच्छा पूर्ण झाल्या आणि माझ्या झाल्या, दोन्हीही एकच आहे. मी सुद्धा स्वतःसाठी हे प्रयोग करत असते जे साधे सोपे सरळ असतात. लक्षात ठेवा, कुठलाही उपाय कुणाच्याही चांगल्यासाठी करावे, कुणाच्याही वाईटासाठी केलेले उपयोग तुमच्यावरच उलटतील एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे उपाय करताना फक्त आणि फक्त चांगल्या हेतूनं आणि चांगल्या गोष्टीसाठी करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. काळजी घ्या.